पुण्यातील तळेगाव दाभाडे परिसरामध्ये शनिवारी एक धक्कादायक घटना घडली होती। एका 34 वर्षीय महिलेने 8व्या मजल्यावरनं उडी मारून जीव दिल्याची बातमी आपल्या सगळ्यांसमोर होती। मिळालेल्या माहितीनुसार अर्बन लाईफ या सोसायटीमध्ये ती महिला राहत होती। तिच्या मुलासोबत, तिच्या नवऱ्यासोबत ती राहत होती। पण शनिवारच्या दुपारी सुमारास 1:30च्या दरम्यान ती एका गॅलरीमध्ये लटकताना दिसली। व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण बघत असू तर तिला वाचवण्याचा देखील घरच्यांनी प्रयत्न केला, परंतु तिने तिकडनं वरनं उडी मारून तिचं जीवन संपवलं। आणि ही गोष्ट समजताच पोलिसांनी देखील तत्कालीन तिथे धाव घेतली। आजूबाजूच्या परिसराचा देखील त्यांनी पाहणी केली। मृतदेह जो होता त्या महिलेचा, 34 वर्षीय महिलेचा, तो हॉस्पिटलमध्ये पाठवला पंचनाम्यासाठी आणि आजूबाजूच्या गोष्टींची देखील त्यांनी माहिती घेतली। आता इथे प्रश्न असा पडतोय की एक 34 वर्षीय महिला तिच्या गॅलरीमध्ये, जर व्हिडिओच्या माध्यमातून बघत असू तर लटकताना ती महिला आपल्याला दिसते। मग अशी कुठली घटना घडली की ती महिला त्या जागेवरती पोहोचली? आता लीगल प्रोसिजरनुसार तिची डेथ रिपोर्ट जी आहे ती तळेगाव दाभाडेच्या MIDC पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेली आहे आणि आता पुढचा तपास जो आहे तो पोलीस करतच आहे की ही सुसाईड होती का अजून वेगळं काय। या गोष्टीबद्दल तुमची मतं काय आहेत आम्हाला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा न्यूज डॉट्स।